तर हे कोरफड आहे, तर ह्याला काय करायचं, पहिल्यांदा एक काडी घ्यायची छोटीशी आणि ह्याला असं टच करायचं, हे टच करायचं, असं टच करायचं, हे टच करायचं आणि यातून एक चीक बाहेर निघतो, याच्यातून तर चीक बाहेर निघतो, हा बघा, हा आहे चीक, याच्यातून बाहेर निघलेला हा चीक. ह्या चिकाचं एक अजून एक महत्त्व आहे की हे काय करायचं, कॉटन घ्यायचं, कॉटननं हा चीक हे करायचा, असं घ्यायचा कॉटनवरती हा चीक, जो चीक बाहेर निघतो तो. आणि हे असंच जर आपले दात दुखत असतील, टीथला जर आपल्याला त्रास होत असेल तर हे आपण त्यावरती ठेवून द्यायचं, हे सगळं चीक घेऊन. तरी बऱ्यापैकी हा दातांचं जे आहे दर्द, काय बोलते उसको, दातदुखी जी आहे त्याच्यावर हे खूप प्रभावी आहे असं ऐकले. तर एकदा ट्राय करून बघा. आणि परत याचं दुसरं असं महत्त्व आहे की आपल्या त्वचेवरती बघा रेड कलरचं कुठं एखादी चामखिळी म्हणतात त्याला, छोटीशी ती आलेली असेल, आता माझ्याकडे तर नाही आहे, पण ती आलेली असेल तर त्याला पण हे असं घेऊन हे असं लावलं ना तर ती चामखिळी दूर होते. ती रेड कलरची चामखिळी असते. तर एकदा ट्राय करायला काही हरकत नाही आहे, कारण ह्याला काही लागत नाही आहे, घरातलीच गोष्ट आहे आणि इझी आहे. हे इझी करून तर तुम्ही एकदा करून बघा. आणि सलग 8 दिवस हे दात जर दुखत असेल तर हे सलग 8 दिवस असं ठेवा, बघा नक्कीच फरक पडेल. तर थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्यामुळे. बाय बाय गाईज, हॅव अ नाईस डे.